दोघे एकत्र आलेले आहेत हे स्वागतार्हच आहे। त्यांना आमच्या शुभेच्छाच आहेत। त्यांनी एकत्र राहिलंच पाहिजे। परंतु ते सर्वप्रथम वेगळं का झाले होते याचं उत्तर त्यांनी द्यावं। आणि माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे। माझं भांडण हे विठ्ठलाशी नसून माझं भांडण हे विठ्ठलाच्या बडव्याशी आहे असं राज ठाकरे साहेबच म्हणाले होते 2007 साली, ज्यावेळी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला। आणि त्यामुळे आता त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं नाही आहे का, किंवा आता त्या ठिकाणी ते 4 कारकून नाही आहेत का, की विठ्ठलाला बडव्यांनीही घेरलं आहे, कारकूनही आहे। परंतु आता मराठी माणसासाठी किंवा मुंबईसाठी नाही, पण स्वतःचं कुटुंब वाचवण्याकरता आपल्याला एक यायचं आहे अशा प्रकारच्या भावनेतून हे दोघे राज आणि उद्धवजी एकत्र आलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आणि खऱ्या अर्थानं गेल्या 11 वर्षामध्ये मराठी माणसाचा विकास, मुंबईचा विकास हा गेल्या 11 वर्षात झालेला आहे। अटल सेतू, मेट्रो, कोस्टल रोड, CCTV कॅमेरा किंवा वरळीतल्या BDD चाळीतल्या राहणाऱ्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर त्याच दक्षिण मुंबईमध्ये निर्माण करून देण्याचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे, किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त करून दिलेला आहे। त्यामुळे मराठी माणूस, मुंबईकर आणि मुंबई शहर हे खंबीरपणे महायुतीच्या पाठीशी उभं आहे। आणि आता मला असं वाटतं की खरं तर यांनी एकमेकांच्या विरुद्ध जे काही बोलले होते, आता दुपारीच मी एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्या ठिकाणी राज ठाकरेंनी ज्यावेळेला पक्ष सोडला त्यावेळेला माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं, ते ट्विट केलं आहे। राज ठाकरेजी असंही म्हणाले होते की एक स्लोगन होती, बाण हवा की खान। उद्धव ठाकरेंकडनं बाण निघून गेला आहे आणि आता उरलाय फक्त खान। हे माझं वाक्य नसून राज ठाकरेजींचं वाक्य आहे। किंवा तुझ्या कुटुंबियांना महानगरपालिकेमध्ये जाण्याचं थांबव, किती भ्रष्टाचार हा महानगरपालिकेमध्ये केलेला आहे हे आम्ही तर बोलतोच आहे, पण राज ठाकरेजींनी अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या होत्या। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार संपला का त्यांच्या दृष्टिकोनातून, हा सुद्धा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण होतो। किंवा आता उद्धव ठाकरेजींचे येणाऱ्या काळामध्ये जर ते निवडून आले तर कुटुंबीय जे आहेत ते महानगरपालिकेत जाणार नाही का, ह्याचं आश्वासन, लेखी आश्वासन हे राज ठाकरेजींनी घेतलं आहे का। त्यामुळे अशाही प्रकारचा प्रश्न निर्माण होतो। आज जे काही चित्र आज या ठिकाणी त्या प्लॅटफॉर्मवरती किंवा त्या स्टेजवरती दिसलं, संपूर्ण कुटुंब एक झालेलं दिसलं। आणि त्यामुळे मुंबईची महानगरपालिका ही एका परिवाराची जागीर नाही, BMC इज नॉट फॅमिली बिझनेस। आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका ही मुंबईकरांची आहे, मुंबई महानगरपालिका ही मुंबईमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाची आहे। आणि या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या मुंबईकरांना लुटण्याचं काम यांनी 25 वर्ष केलं। मुंबईचा कोपरानकोपरा विकून खाल्ला, मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला मारला आणि या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून यांनी केला। आणि आज मराठी माणसाचा आणि मुंबईकरांच्या नावाचा हा डंका हे जो पिटत आहेत हा ढोंगी आणि दुटप्पीपणा आहे। आणि खरं मुंबई किंवा मुंबईकरांसाठी नाही, परंतु स्वतःसाठी, स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि मुंबईच्या महानगरपालिकेचा मलिदा कुटुंबाला खाण्याकरता हे एकत्र आलेले आहेत। खऱ्या अर्थानं तर गेल्या 11 वर्षामध्ये मराठी माणसाकरता भारतीय जनता पार्टीने BDD चाळीतलं 560 फुटाचं घर हे तयार केलं, यांनी बंगला नंबर 2 तयार केला। आणि त्यामुळे मराठी माणसाला, मुंबईकरांना हे खूप चांगलं माहिती आहे की त्यांची सेवा किंवा मुंबईचा विकास हा कोणी केलेला आहे। आणि हे जर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये निवडून आले तर रशीद मामू सारखे अनेक मामू हे मुंबईवरती राज्य करतील, मुंबई शहराचा रंग बदलतील। आणि यांची टोळी आता मामूंची टोळी झालेली आहे। त्यामुळे या मामूंच्या टोळीपासून मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प हा महायुतीने केलेला आहे। उद्धव ठाकरे बोलतात की भाजपला काय पाहिजे ते भाजपने बघावं, पण महाराष्ट्र आणि मराठी माणसाला काय पाहिजे
नाही, पण तुम्ही 25 वर्ष का पाहिलं नाही हा मराठी माणूस प्रश्न विचारतोय. मराठी माणूस आणि मुंबईकर हा तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्ही 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून मराठी माणसासाठी, मराठीसाठी आणि मुंबईकरांसाठी काय केलं. तुम्ही केलेलं एक काम दाखवा. आणि यांनी जर कामं केली असती तर आता यांनी हे सांगितलं असतं की आम्ही मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून हे केलं, हे केलं, हे केलं. हे तर हेही सांगायला तयार नाहीत की येणाऱ्या 5 वर्षात आम्ही मुंबईसाठी किंवा मराठी माणसासाठी काय करू. फक्त भावनिक आव्हानं, कुटुंबाची आव्हानं. मी त्यांना अति नम्रपणे सांगू इच्छितो की आपण एकमेकांच्या घरी सणाकरता जाता याच्यामध्ये मराठी माणसाला किंवा मुंबईकरांना काही इंटरेस्ट नाही. मुंबईकरांना तुम्ही मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी मुंबईकरांकरता काय करणार किंवा काय केलं हे जाणण्यामध्ये रुची आहे. हा काही तुमचा फॅमिली सोप ऑपेरा नाही आहे. सर, मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता होती तेव्हा तुम्ही सुद्धा त्याच्यासोबत होते, त्या टाइम तुम्ही विरोध का केला नाही असं सुद्धा ठाकरेंचे नेते म्हणतात. मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 3 मुख्य पदं असतात. महापौर पद असतं, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतो, म्युन्सिपल कमिशनर असतो. म्युन्सिपल कमिशनर ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन आहे. 25च्या 25 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंचा स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि महापौर हा महानगरपालिकेमध्ये होता. भारतीय जनता पार्टी एक फार मायनर पार्टनर त्याच्यामध्ये होती. 10% जास्त नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये नव्हते. ते 2017 साली 82 नगरसेवक होते. परंतु सगळ्या कमिट्यांची अध्यक्षपदं आणि सगळी सत्ता ही त्यांच्याचकडे होती. आणि हे अख्ख्या देशाला माहिती आहे की स्टँडिंग कमिटीचा एजेंडा कोण चालवायचा आणि मुंबईच्या महापौराला आणि मुंबईच्या स्टँडिंग कमिटी चेअरमनला रिमोट कंट्रोलनी कोण चालवायचं. अनेक वेळेला आम्ही अनेक विषयांमध्ये विरोधही केलेला आहे. मी स्वतः नगरसेवक होतो. आम्ही स्वतः झाडं तोडण्याच्या विषयावरनं मला आठवतं आहे की आम्ही त्या ठिकाणी वॉकआउट केला होता. त्यावेळेला महापौर हे त्यांचे होते. त्यांनी आमच्या विरोधाला झुगारून सुद्धा ते एजेंडे त्या ठिकाणी आपल्या बहुमताच्या जोरावरती पारित केलेले आहेत. आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये नंबर्सला महत्त्व असतं. कोणाच्या पाठी किती लोक आहेत याला महत्त्व असतं. त्यावेळेला त्यांची मेजॉरिटी होती म्हणून त्यांनी अनेक एजेंडे हे रेटून त्यावेळेला नेलेले आहेत. मुंबईचा महापौर मराठी होईल हे त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. हे सर्वप्रथम मीच सांगितलं होतं. आणि त्यामुळे मुंबईचा महापौर हा मुंबईकरांचा महापौर असेल, मुंबईकरांनी ठरवलेला महापौर असेल. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांनी त्यांचा स्वतःचा महापौर, महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये त्यांना भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता, मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता, मुंबई शहराला या मामूंच्या टोळीपासून सुरक्षित ठेवण्याकरता विराजमान करण्याचा निर्णय मुंबईकरांनी केलेला आहे. मुंबईच्या ज्या चिंचण्या उड्यांचे ज्यांचे मनसुबे होते त्यांचेच लोक आता वर बसलेले आहेत असं उद्धव ठाकरे म्हणतात. आणि त्यामुळे आता जर आपण भांडण बसलो तर हुतात्मा स्मारकाचा देखील अपमान करेल. नाही, मला लक्षात नाही. त्यांचं म्हणणं आहे की जे मुंबईच्या लचके तोडू पाहतात, चिंगड्या करू पाहतात त्यांचीच लोक आता बसले. मुंबईचे लचके यांनी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये तोडून बसून यांनी मुंबईचे लचके यांनी तोडले. मुंबई यांनी लुटली. कोविडच्या काळामध्ये यांनी भ्रष्टाचार केला. मुख्यमंत्री असताना हे घरामध्ये बसले होते, हे फेसबुक ऑनलाईन होते आणि त्यामुळे कोविडमध्येही यांनीच भ्रष्टाचार केला. त्यामुळे खऱ्या अर्थानं जर मुंबईला आणि मुंबईकरांना जर कोणी फसवलं असेल तर ते उद्धव ठाकरेंनी फसवलं आहे. महायुतीच्या 200पेक्षा जास्त जागांवरती एकमत झालेलं आहे. उर्वरित 27 जागा आम्ही पेंडिंग ठेवलेल्या आहेत. कारण समोर कोण येतो हे बघून मग आम्ही ते 27 उमेदवार किंवा 27 जागा कोण लढणार हे आम्ही घोषित करणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यालाच घाबरून त्यांनी आज त्यांचं जागा वाटप जाहीर केलेलं नाही आहे. तुमची महायुतीची बैठक झाली, काही शेवटची बैठक होती, आणखी काही चर्चेच्या फेऱ्या होऊ शकतात आणि साधारणतः किती दिवसांमध्ये ही जागा वाटप? नाही, उद्या परवामध्येच हे सगळं संपेल आणि हे ऑलमोस्ट संपलेलं आहे. 200पेक्षा जास्त जागांवरती एकमत झालेलं आहे. आणि जसं मी सांगितलं की उर्वरित 27 जागा आमचं ठरलं आहे 27मध्ये काय करायचं. समोर कोण येतो हे बघून आम्ही त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी कुठल्या चिन्हावरती लढवायचे हे ठरवणार आहोत. आणि त्यामुळे आमची युती एवढी बळकट आहे की कोण कुठे लढणार याचा विचारही करण्याची आवश्यकता नाही. आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे कार्यकर्ते धनुष्यबाणावर लढले, शिवसेनेचे कार्यकर्ते कमळावरती लढले. त्यामुळे आम्ही एकच आहोत.
आणि आम्ही हिंदुत्वाकरता काम करतो, आम्ही महाराष्ट्राच्या जनतेकरता काम करतो, मुंबईकरांकरता काम करतो. आम्ही स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्याकरता काम अजिबात करत नाही. गेल्या 2 निवडणुकांमध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये भाजपने एकही मुस्लिम कॅन्डिडेट दिलेला नव्हता. मुंबई महापालिकेमध्ये अशी काही उमेदवार दिसेल का? नाही, वंदे मातरम बोलणारा जर कोणी उमेदवार समोर आला तर नक्कीच त्याचा आम्ही विचार करू. आज ठाकरे बंधुओं की जो प्रेस कॉन्फ्रेंस हुई उसमें जमीयत उलेमाए हिंद जो राज खान है वो भी नजर आए. उन्होंने बंधुओं को समर्थन करने की घोषणा की. उन्होंने कहा कि तब तक हम वो पुरानी चीजें पुरानी बातें पुराने कुछ चीजें की आज को निकालते रहेंगे तो भूल जाना चाहिए और वो समर्थन कर रहे हैं. ऐसा है कि उद्धव ठाकरे ने अपनी पार्टी में रशीद मामू नाम के एक व्यक्ति को लिया है जो औरंगाबाद के माजी महापौर है, जिनके ऊपर हिंदुओं के ऊपर हमला करना, पाकिस्तान जिंदाबाद की घोषणा देना, इस प्रकार के आरोप, इस प्रकार के केसेस उनके ऊपर है. ऐसे व्यक्ति को उन्होंने अपनी पार्टी में लिया है और इसीलिए राज ठाकरे और उद्धव ठाकरे की युति होते समय जमाते उलेमाए हिंद के पदाधिकारी वहाँ पर उपस्थित थे. इससे हमें बिल्कुल भी हमें कोई इसमें परेशानी या सरप्राइज हमें लगता नहीं है. ये अपेक्षित ही है क्योंकि मुझे ऐसा लगता है कि मामू को साथ में रखने वाली ये मामूओं की टोली है और जिनके प्रचार फेरी में पाकिस्तान के झंडे फहराए गए थे, जिनका प्रचार बम विस्फोट के आरोपियों ने किया था, पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगाने वाले जिनकी पार्टी में प्रवेश कर रहे, वो मुंबई शहर का रंग बदलना चाहते हैं. वो मुंबई का महापौर एक खान बिठाना चाहते हैं. और ये जो मैं पिछले कुछ समय से ये कह रहा हूँ कि मुंबई का महापौर ये खान बिठाना चाहते हैं, ये आज इनके प्रवेश के समय पर या इनकी युति की घोषणा के समय पर ये जमाते उलमा हिंद के पदाधिकारी वहाँ पर इन्हें समर्थन देने के लिए उपस्थित थे. ये इसी बात का प्रमाण है. लेकिन राज ठाकरे ने ये भी कह दिया कि जो महापौर होगा युति का वो मराठी आदमी ही होगा, मराठी मानुस ही होगा. ये तो बोलने के लिए है. वैसे तो महानगर पालिका में सत्ता आने के पहले तो ये कहते थे हम मराठी आदमी के लिए काम करेंगे, मुंबई के लिए काम करेंगे. 25 वर्ष उन्होंने कोई मराठी आदमी के लिए काम नहीं किया. इन्होंने वहाँ पर बैठकर खाली भ्रष्टाचारी किया और इसीलिए मराठी आदमी का नाम लेना, मराठी आदमी के नाम को आगे करना और उसके पीछे से रेडिकल फंडामेंटलिस्ट एलिमेंट्स को बढ़ावा देना, उनको ताकत देना, रशीद मामू जैसे व्यक्ति को पार्टी में प्रवेश देना और इस प्रकार की देश विघातक, देश विरोधी, आतंकवादी शक्तियों को ताकत देना, ये इनका रियल एजेंडा है, ये इनका हिडन एजेंडा है. मुंबई का मुसलमान दोनों ठाकरे बंधुओं के साथ खड़ा रहेगा ऐसा आपको लगता है? अभी जिसको ये लोकशाही है, ये डेमोक्रेसी है, जिसको जिसमें साथ खड़ा रहना है वो साथ में खड़े रह सकते हैं. इनके साथ में कौन खड़े थे? इनके साथ में तो बम विस्फोट के आरोपी खड़े थे. इकबाल मूसा उर्फ बाबा चौहान नाम के बम विस्फोट के कन्विक्टेड ने इनके उम्मीदवार का प्रचार लोकसभा के चुनाव में किया था. महायुति के साथ मुंबई कर खड़ा है. लेकिन एक सवाल से जुड़ा ये भी कि आपने जो वीडियो ट्वीट किया उसके बाद राज ठाकरे कहते हैं कि मेरे पास तो अल्लाह हाफिज वाले वीडियो हैं सीएम के. नहीं, कई वीडियो है जो मैं ट्वीट कर दूंगा, वो मुझे एक वीडियो तो हमारे पास भी ऐसे बहुत वीडियो है कि इन्होंने एक दूसरे के बारे में जो पिछले 18 वर्षों में जो एक दूसरे की इतनी प्रशंसा की है, वो हर प्रशंसा का एक एक वीडियो मैं रोज आपके सामने प्रस्तुत करूंगा और इनसे ये सवाल करूंगा कि इन्होंने जो जो वक्तव्य किए थे कि उद्धव ठाकरे जी के फैमिली मेंबर मुंबई की महानगर पालिका में भ्रष्टाचार करते, क्या वो अभी उनका मत नहीं है क्या? उन्होंने कहा था कि इनके साथ में सिर्फ खान है, बाण इनके हाथ से निकल गया है, तो अभी वो सत्य नहीं है क्या? इन्होंने कहा था कि माझ्या विठ्ठलांना बडव्यांनी घेरलेला आहे, तो क्या अभी उस विठ्ठल के आजूबाजू में अभी बड़वे नहीं है क्या? उन्होंने कहा था कि उद्धव ठाकरे के आजूबाजू में कारकुन उनका काम चलाते, तो अभी वो कारकुन नहीं है क्या? ऐसे मेरे पास 100 वीडियो है, मैं रोज एक वीडियो डाल सकता हूँ. उन्होंने लेकिन इसको एक जवाब दिया था शुरू में कि इस तरीके के जो हमारे व्यक्तिगत सवाल है वो छोटे हैं महाराष्ट्र के पर्सपेक्टिव से. नहीं, वो व्यक्तिगत नहीं है, वो इन प्रिंसिपल सवाल है, इन प्रिंसिपल सवाल है. अगर वो कहते हैं की उद्धव ठाकरेंकडनं बाण निघून गेलाय, राहिलाय फक्त खान, ये बहुत बड़ा स्टेटमेंट है. ये स्टेटमेंट का मतलब ये होता है कि देश विघातक, देश विरोधी, समाज विरोधी ताकतें उद्धव ठाकरे जी के साथ खड़ी है. तो क्या आज राज ठाकरे जी का ये मत है
कि इस प्रकार की ताकतें उनके साथ में नहीं है, तो राज ठाकरे जी का रशीद मामू के बारे में क्या कहना है, या उद्धव ठाकरे जी के ही पूर्व सांसद चंद्रकांत खैरे का रशीद मामू के बारे में क्या कहना है। और इसीलिए ये उन्होंने वक्तव्य जो है वो खुली सभा में किए हैं, रूम में किए हुए, एक दूसरे के साथ पर्सनल कॉन्वर्सेशन नहीं है। उन्होंने जाहिर रूप से जो घोषणाएं की है, जो वक्तव्य किए, उनको ही मैं उनके सामने एक मिरर के जैसे, एक आईने की तरह मैं पेश कर रहा हूं, और उसमें वो अपने ही बोले गए वक्तव्य के ऊपर स्पष्टीकरण दे। और यही है, तो आपके पास वीडियो है, आप निकालो आपके वीडियो, हम निकालते हमारे वीडियो, हो जाने दो वीडियो वॉर। मुंबई की जनता इसको तय करेगी, वीडियो वॉर देखकर मुंबई की जनता ये निश्चित करेगी। लेकिन और मुझे पूरा विश्वास है कि मुंबई की जनता को अच्छा मालूम है कि मुंबई में मेट्रो किसने बनाई, अटल सेतु किसने बनाया, कोस्टल रोड किसने बनाया, सीसीटीवी कैमरा किसने लगाए। और मराठी आदमी को यह अच्छी तरह से मालूम है कि बीडीडी चाल में रहने वाले मराठी आदमी के लिए 560 फुट का 560 फुट का घर किसने बनाया, ये भारतीय जनता पार्टी और महायुति ने बनाया। तो मराठी मानुस निर्णय करेगा, हो जाने दो वीडियो वॉर। सर एक सवाल है, जिस तरह से राज और उद्धव ठाकरे की प्रेस कॉन्फ्रेंस हुई, मुख्यमंत्री जी का बयान आया कि इन्होंने जो मराठी जनता है उसको मुंबई से बाहर भगाने का काम किया और उत्तर भारतीय गैर मराठी जनता की पिटाई की। क्या आपको लगता है कि 227 किसने बयान किया? गैर मराठी जो उत्तर भारतीय जनता की इन्होंने पिटाई की और मराठी जनता को मुंबई से बाहर भगाया, ऐसा फडणवीस सर ने कहा। तो क्या आपको लगता है कि 227 जो वार्ड हैं, इसमें जो मराठी बहुल वार्ड है, वहां पर एक कॉम्पिटिटर दोनों ठाकरे बंधुओं के रूप में आपके सामने आया? देखिए, इस मुंबई शहर में अनेक वर्षों से जो व्यक्ति रहता है, वो कोई भी भाषा बोलता हो, किसी भी धर्म का हो, इस देश के किसी भी प्रांत से आता हो, किसी भी संस्कृति का हो, वो अगर मुंबई में सालों साल से रहता है और मराठी भाषा बोलता है और मराठी भाषा का सम्मान करता है, तो वो सब हमारे लिए मराठी है, ये हमारा मत है। भाषा यह संपर्क का माध्यम होती है, संघर्ष का नहीं, ये भी हमारा मत है। और इसीलिए भाषा के आधार पर, प्रांतवाद के आधार पर समाज को बांटने का षड्यंत्र कुछ लोग इस मुंबई शहर में कर रहे हैं। आने वाले समय में मुंबईकर जनता जो है, इनका जो षड्यंत्र जो है वो समझ चुकी है, पूरी तरह से उसने देख लिया है, और आने वाले समय में इसका करारा जवाब इनको महानगर पालिका के चुनाव में मुंबईकर जनता जरूर देगी।